नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे सशाचा। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, काही दिवसांअगोदर हा ससूला गेला होता फॅमिली सोबत फिरायला। त्याने खूप सारे ट्रॅव्हल व्हिडिओज पण अपलोड केले आहेत। दरवेळी आपण बोलतो ना की हा ससूला त्याच्या भावाला म्हणजे अननसला कुठे घेऊन जात नाही, म्हणून यावेळी खास ससूला त्याच्या भावाला घेऊन गेला होता फिरायला। खरं बोलू तर मंडळी, हा ससुल्याचा भाऊ म्हणजे अननस आणि ससुल्याची बायको ससुली दोघही सारखेच आहेत। या दोघांना काही प्रश्न विचारले तर फक्त दोनच शब्द बोलतात, हो बरोबर आहे, आणि फक्त मान हलवतात। आणि हा ससुला मुद्दाम त्या दोघांवरतीच कॅमेरा मारत असतो। ही ससुले फॅमिली फुकट तिथे प्रकट आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। तर मंडळी, हा ससुला गेला होता महाडला। तिथे त्याने खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवले आणि उशीर झाला म्हणून ससुले फॅमिली ससुलीच्या मैत्रिणीच्या घरी थांबले होते। ह्या ससुलीच्या मैत्रिणीचे मिस्टर फुबईला असतात कामानिमित्त, म्हणून कदाचित तिने आमंत्रण दिलं असेल या ससुले फॅमिलीला घरी येण्याचं। आता मंडळी, आपण कोणाच्या घरी राहायला जातो किंवा पहिल्यांदा भेटायला जातो तेव्हा त्यांच्यासाठी खाऊ किंवा भेटवस्तू नेतो, पण ही फुकटी ससुले फॅमिली 5 जण त्या मैत्रिणीकडे 2 दिवसासाठी गेले होते आणि घेऊन काय गेले तर यांचा न खपणारा कांदे बटाटे मसाला। या ससुल्याला तर अक्कल नाही आहे, पण या ससुलीला तर अक्कल असायला हवी की नको। हिच्या मैत्रिणीची मुलं पण लहान होती, त्यांच्यासाठी बिस्किटचा पुडा किंवा फळं तरी नेऊ शकतच होती ना ही ससुली। आता जर या लोकांनी खायला नेलं असतं त्यांच्या घरी तर व्हिडिओ मध्ये नक्कीच दाखवलं असतं, पण यांनी फक्त त्यांचा न खपणारा मसाला दाखवला। आता या ससुला ससुलीकडे पण कितीतरी पाहुणे येतात, पण ते नेहमी भरभरून खायला घेऊन येत असतात। निदान ते बघून तरी या ससुला ससुलीने त्या मैत्रिणीकडे खायला न्यायला हवं होतं की नको। या ससुल्याला ना दुसऱ्यांना द्यायला नको, पण जिथे फुकट भेटेल तिथे हा नेहमी प्रकट होईल, ते पण पूर्ण फॅमिलीला घेऊन। मंडळी, ससुलीच्या मैत्रिणीने मस्त अंडा बिर्याणीचा बेत केला होता। ह्या दोघं नवरा बायकोंना ना खूप घाणेरडी सवय आहे। कोणाचंही घर बोला किंवा हॉटेलमध्येही जेव्हा हे लोक जातात जेवायला, तिथे पण झापझूप करून कॅमेरा घेऊन किचन मध्ये घुसतात आणि रेसिपी शूट करतात। दुसऱ्यांच्या रेसिपी बघायच्या आणि मग परत त्याच रेसिपी स्वतःच्या चॅनलवर दाखवायचं। वर बोलायचं की आम्ही हे व्हिडिओ मेमरी जपण्यासाठी करतो। मेमरीज जपण्याच्या नावाखाली हे लोक काहीही व्हिडिओ बनवतात आणि ह्यांचे अंधमंद भक्त कौतुक पण करतात ह्यांचं। खरं तर मंडळी, मेमरीज जपणं हे फक्त कारण आहे। ह्यांच्याकडे सध्या काहीच कॉन्टेंट नाही आहे दाखवायला, म्हणून ह्याच्या त्याच्या घरी जातात आणि फुकटचं खाऊन पण येतात। मंडळी, ससुलीने तिची मैत्रीण बिर्याणी बनवताना पूर्ण रेसिपी दाखवली होती, पण जेवताना हा ससुला बोलतो डिटेलमध्ये ही रेसिपी तुम्हाला दाखवली नाही आहे, आम्ही थोडी थोडी दाखवली आहे, त्यामुळे ही बिर्याणीची रेसिपी परत आम्ही तुम्हाला दाखवू लवकरच। अरे बाबा ससुल्या, नाही बघायची आहे रे आम्हाला तुझी ढापलेली रेसिपी, आणि अंडा बिर्याणी ही तुझ्यासाठी युनिक रेसिपी असेल रे, आणि एवढे पण वाईट दिवस नाही आले आमचे की तुझ्या व्हिडिओ मध्ये बघून ते आम्ही शिकू आणि मग बनवू। युट्यूब वर ना खूप सारे रेसिपी चॅनल आहेत रे, आणि त्यात अंडा बिर्याणीचे खूप सारे व्हिडिओज पण आहेत, एवढं नको कष्ट घेऊ तू। सरळ सरळ सांग ना, तुझ्याकडे कॉन्टेंट संपलाय म्हणून तू रिपीट रेसिपी पण दाखवतोय सध्या। किती रे अजून तू लोकांना मूर्ख बनवणार आहेस? मला माहिती आहे, आता तू ही रेसिपी तुझ्या बायकोच्या चॅनल वरती दाखवशील मुद्दामून। संध्याकाळी मंडळी, ससुला मार्केट वगैरे फिरून आला आणि ससुलीच्या मैत्रिणीने पुरणपोळी बनवली होती आणि खेकड्याचा रस्सा पण होता। ही ससुली हिच्याकडे कोणी गेलं की फक्त पुलाव किंवा बिर्याणी बनवते, पण दुसऱ्यांकडे जाऊन यांना चमचमीत हवं असतं सगळं। मी ना एक गोष्ट खूप वेळा ऑब्झर्व केली आहे, ही ससुली कुठे गेली ना तर कोणाला मदत नाही करत, नुसती त्या नवऱ्याबरोबर राहून एक गोष्ट शिकली आहे, ते म्हणजे कॅमेरा झापझूप करून ह्याच्या त्याच्या मागे फिरणं। हे दोघं नवरा बायको ना स्वतःला सेलिब्रिटी समजतात। जेवण वगैरे झालं आणि दुसऱ्या दिवशी हे लोक परतीच्या प्रवासाला निघाले। आता तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, ससुला कुठे फिरायला गेला की ट्रॅव्हल करताना बस किंवा ट्रेनच्या खिडकीतून झाडं, फळं, फुलं, सूर्य, चंद्र, तारे दाखवण्यामध्ये 10-15 मिनिटाचं कॉन्टेंट गोळा करतो। हेच सगळं दाखवून ससुला व्हिडिओची लेंथ वाढवतो फक्त। दुसऱ्या दिवशी मंडळी, ससुला पळाला त्याच्या कोकणातल्या गावी। ससुला बोलला की त्यांनी येतानाचा व्हिडिओ नाही बनवला, कारण खूप घाई गडबडीत तो त्याच्या कोकणातल्या गावी गेला। प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला आणि शेवटी ससुला हेच सांगत असतो की मी आलो आहे माझ्या कोकणातल्या गावी। गावी जाऊन ससुल्याने त्याच्या घराचं बांधकाम दाखवलं। त्याची आई बिचारी एकटीच तिथे काम करत होती, पण ससुले भाऊ व्हिडिओ बनवण्यामध्ये एवढे बिझी होते की काय विचारूच नका।
मध्ये फक्त 10-15 सेकंडसाठी एक छोटीशी क्लिप दाखवली. त्यात ससूला काम करताना दिसला. ते पण फक्त व्हिडिओमध्ये दाखवण्यापुरतंच होतं बरं का मंडळी. काम करणारा माणूस असं दाखवत नाही दुनियेला व्हिडिओ बनवून की बघा बघा मी किती काम करतोय ते. पण हा ससूला कॅमेरा समोर फक्त दिखावा करत होता काम करण्याचं. ते काम करायला आले होते, त्यांना नीट काम पण करायला देत नव्हता हा ससूला. उगाच आपला प्रश्न विचारून त्यांना हैराण करून सोडलं होतं याने. संध्याकाळी ससूलेच्या आईने चहा आणि बिस्किट दिले होते कामगारांना खायला. तर बिस्किट्स बघून हा ससूला बोलतो काय तर, या बिस्किटा खायला. आणि मग झापझूप करून स्वतःकडे कॅमेरा फिरवून एक कनिंग स्माइल देऊन बोलतो काय तर, शब्द आपल्या गावची भारी वाटतात, जसं की बिस्किटा. अरे गावी पण आता कोणी असे शब्द नाही वापरत रे ससूल्या. बिस्किट्स एवढा साधा सोपा शब्द आहे तो. गावच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ससूला सांगत असतो की हे बांधकाम आम्ही 3 वर्ष अगोदर करणार होतो. आमच्या काकाने आधीच बांधलं आहे त्यांचं घर. आम्हाला शक्य झालं नाही होतं तेव्हा, म्हणून आता आम्ही घराचं काम करून घेतोय. घराचं सध्या बांधकाम सुरू आहे म्हणून ससूला आणि त्याची आई शेजाऱ्यांकडे रात्रीचं झोपायला जातात. त्या शेजाऱ्यांनी टोपली भरून चवळी ठेवली होती तिथे. तर ससूला त्याच्या व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबरला बोलला थोड्या दिवसांनी चवळी विकणार आहे तो. तसं तर मंडळी हा ससूला मे महिन्यामध्ये पण आंबे विकण्याचं काम करत असतो. मंडळी हा ससूला गावी पाण्याच्या मेंटेनन्ससाठी गेला होता एका जंगलात. तिथे ससूल्याने खूप झाडे लावली आहेत. त्या जंगलामध्ये गावचे लोक साफसफाई करत होते आणि हा ससूला तिथे पाण्यात सापडलेल्या खेकड्यासोबत खेळत होता. हा ससूला ना स्वतःला लहानच समजतो. घरातून निघताना या ससूल्याने कोयता आणि एक काठी घेतली होती. ससूल्याच्या एका हातात कोयता आणि काठी होती तर दुसऱ्या हातात कॅमेरा होता आणि जंगलामध्ये हा ससूला कॉन्टेंट गोळा करत होता. आता तुम्हीच सांगा मंडळी, जर जंगलात जाऊन याला काम करायचं असतं तर हा कॅमेरा घेऊन गेला असता का? हा तिथे फक्त व्हिडिओ बनवण्यासाठीच गेला होता. त्या जंगलामध्ये फळं आली होती काही झाडांवरती, ती पण हा ससूला तोडून खात होता आणि मग फुकटची करवंद पण गोळा करून घेऊन गेला हा ससूला घरी. डोळ्यासमोर जेवढं फुकट असेल ना तेवढं सगळं हा ससूला गोळा करतो. जंगलातून निघताना ससूला बोलतो, इथे खूप काम केलं आम्ही आज. कधी रे ससूल्या, कधी काम केलंस तू? जरा आम्हाला पण टाइम स्टॅम्प सांग बघू, आम्ही पण बघतो कधी काम केलं होतंस तू ते. दुसऱ्या दिवशी मंडळी ससूल्याची गंमत बघा आता. या ससूल्याच्या कोकणातल्या गावच्या शाळेचं वनभोजन होतं. हा ससूला त्या वनभोजन मध्ये झापझूप करून कॅमेरा घेऊन गेला. का तर वनभोजन होतं ना तिथे, जिथे फुकटचं भोजन असते तिथे हे ससूले भाऊ जराही उशीर न करता कॅमेरा घेऊन पोचतात. म्हणजे कसा यांचा व्हिडिओसाठी कॉन्टेंट पण मिळतो आणि फुकटचं खायला पण. मला तर असं वाटते हा ससूला ना सगळ्या ग्रुपचा पार्ट असेल. ते नाही का कुठे भंडारा असतो किंवा कोणतेही फंक्शन असते त्याचे डिटेल्स कसे ग्रुपवरती येतात, तसं हा ससूला मेसेज आला रे आला आपला कॅमेरा घेऊन खादडायला जात असतो. आता एखादा माणूस त्याच्या घराचं बांधकाम सुरू असेल तर तो माणूस घरी थांबून त्या कामावर लक्ष ठेवेल. पण ते नाही का गुरांना कसं सकाळी सोडतात चरायला, तसा हा सुटलेला असतो कुठे काय फुकट भेटते हे शोधत. घरी ती बिचारी आई एवढं काम करते पण ह्याला पडली आहे ती काय फक्त ह्याच्या कॉन्टेंटची. आता ह्या ससूल्याला वनभोजनसाठी कोणी आमंत्रण दिलं होतं की नाही हे त्यालाच माहिती. मला तर असंच वाटते की कोणीतरी ह्याला सांगितलं असेल की तिथे शाळेचं वनभोजन आहे, चल आपण जाऊया. तर हा लगेच उठला आणि सुटला. तिथे जाऊन पण ससूला बायका जेवण बनवत होत्या त्यांच्यावर झापझूप करून कॅमेरा मारत होता. एकही पुरुष नव्हता तिथे उपस्थित, पण हा बायकांमध्ये उगाच नुसता त्या पत्रास्टे मालकासारखा लुडबुड करत होता. एवढा ससूला आता वनभोजन मध्ये गेला होता पण ह्याची दानत होत नाही की त्या मुलांसाठी काही खाऊ घेऊन जावा. 10 रुपयाच्या बिस्किटचा पुडा तरी हा ससूला देऊ शकला असता प्रत्येकाला. पण याच्या हातून कसलं काय सुटतंय, याला फक्त फुकटचं दुसऱ्यांकडून घ्यायला येतं. ससूल्यासोबत जे जेवायला बसले होते त्यांचं जेवून झालं, पण हा ससूला वाटते टोपातलं गावठी कोंबड्याचा रस्सा संपेपर्यंत बसून राहिलेला. हा वनभोजनचा व्हिडिओ पण ससूल्याने मेमरी जपण्यासाठीच केला होता. मला असं वाटते ह्याच्या आयुष्यात प्रत्येक क्षणाक्षणाला घडणाऱ्या गोष्टी ह्याला मेमरी म्हणूनच जपायच्या असतात. आता ना मंडळी शिशू करताना आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवणं बाकी राहिलं आहे या ससूल्याचं. एक दिवस जेव्हा खरंच याचा कॉन्टेंट संपेल ना तेव्हा ह्या टॉपिक वर पण तो व्हिडिओ बनवेल आणि तेव्हा पण बोलेल मी हा व्हिडिओ फक्त मेमरी जपण्यासाठी केला होता. असा कसा हा ससूला, असा कसा वेगळा, मी असा कसा वेगळा.
तर मंडळी, तुम्हाला या जगावेगळ्या ससुल्याबद्दल काय वाटते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.